नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडकी भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11चे मराठीतून प्रेडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। मेसी विराट कोहलीचा T20 क्रिकेटमधून संन्यास। मित्रांनो, विराट कोहली T20 क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे। 29 तारखेला भारताने वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर विराट कोहलीची मुलाखत घेतली। त्यावेळी विराट कोहलींनी सांगितले, मी आज शेवटचा T20 सामना खेळलो आहे। तर विराट कोहलींनी T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे। मित्रांनो, विराट कोहली गेली 10 वर्षे भारताला T20मध्ये चांगल्या रन्स करून देत होता, चांगले सामने जिंकून देत होता। त्याने निवृत्ती घेतलेली आहे, तर त्याची जागा कोणी भरून काढणे शक्य नाही। विराट कोहली हा टेक्निकली स्ट्रॉंग बॅट्समन होता। त्याला फास्ट खेळणे सुद्धा जमत होते आणि त्याला पारी पुढे कशी न्यायची हे सुद्धा त्याला जमत होते। अनेक त्याचे चाहते आहेत, सर्व चाहते त्याचे नाराज झालेले आहेत। मित्रांनो, विराट कोहलीने या वर्ल्ड कपमध्ये काही चांगला फॉर्ममध्ये नव्हता, परंतु फायनलमध्ये 76 धावांची खेळी केली। कठीण पिचवरती 76 धावांची खेळी भारताच्या विजयासाठी अनमोल ठरली आणि त्यामुळे विराट कोहलीला फायनल सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला। मॅन ऑफ द मॅचचा त्याच्या शेवटच्या T20 सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन रिटायर होणे त्याच्यासाठी चांगले आहे आणि त्याच्या हातात वर्ल्ड कप येऊन तो रिटायर झालेला आहे। तर विराट कोहलीने 2018 आणि 2024चा वर्ल्ड कपचा तो खेळाडू आहे। तर तो T20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून रिटायर झाला। तर मित्रांनो, विराट कोहलीने 2012 साली झिम्बाब्वे विरुद्ध पदार्पण केले होते। त्याच्या कारकिर्दीत त्याने 125 T20 सामने खेळलेले आहेत आणि 4118 रन्स केलेले आहेत। त्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे। त्याचा हायेस्ट स्कोर T20 क्रिकेटमध्ये 122 रन्स होता। तर विराट कोहलीने T20 क्रिकेटमध्ये सुद्धा शतक झळकावलेले आहे। तर मित्रांनो, विराट कोहलीला आपण मिस कराल का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि विराट कोहलीचे चाहते आपण असाल, रोहित शर्माचे चाहते आपण असाल, क्रिकेटचे चाहते आपण असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। या चॅनलवरती आपण मराठीतून क्रिकेटच्या बातम्या, ड्रीम 11चे मराठीतून प्रेडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला। थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र।